मृत्यू येण्याआधी मनुष्याला मिळतात. हे 16 संकेत. श्री स्वामी समर्थ. मृत्यू येण्याआधी मनुष्याला मिळतात हे 16 संकेत. माणसाचा जन्म होताच त्याचा मृत्यू निश्चित होतो. देवाने पृथ्वीवर मानव म्हणून जन्म घेतला आणि त्यालाही आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. कोणत्याही माणसाचा विकास होण्यासाठी 9 महिने लागतात आणि तो 9 महिने त्याच्या आईच्या पोटात विकसित होतो आणि मग जन्म घेतो. ज्या पद्धतीने विकसित होणे 9 महिने लागतात, त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला त्याच्या मृत्यूच्या 6 महिने आधीपासून त्याची लक्षणे दिसू लागतात. माणसाचा मृत्यू जवळ आला असला तरी यमराज त्याबाबतीतही संकेत देतात. आज आम्ही तुम्हाला मृत्यूपूर्वी आढळणाऱ्या या लक्षणांबद्दल सांगणार आहोत. ही सर्व चिन्हे मिळाल्यावर माणसाने सावध झाले पाहिजे. हिंदू धर्माच्या मते जन्म आणि मृत्यू हा फक्त एक काळ आहे, तर जीवन आधी, दरम्यान आणि नंतर चालूच असते. हिंदू धर्मानुसार मृत्यू कोणताही असो, त्याची प्रक्रिया 6 महिने अगोदर सुरू होते. 6 महिने अगोदर मृत्यू टाळता येतो. शेवटच्या 3 महिन्यांपूर्वी केवळ देव किंवा मानवाचे चांगले कर्म मृत्यू टाळू शकतात. हे लक्षात ठेवले पाहिजे की माणसाला मृत्यूची जाणीव फक्त 6 महिने अगोदरच होते. विकसित होण्यासाठी 9 महिने, परंतु विरळ होण्यासाठी 6 महिने म्हणजे 3 महिने कमी मृत्यूपूर्वी चिन्हे दिसतात. पुढे जाण्याआधी तुमची स्वामींवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. सोबतच हा व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. मानवी शरीराच्या 7 चक्रांचे वर्णन पुराणात केले आहे. असा उल्लेख आहे की मृत्यूचा आवाज प्रथम मेंदूमध्ये नाही तर नाभीमध्ये येतो. पहिला संकेत नाभी चक्रावर जाणवू शकतो. मृत्यूचे आगमन प्रथम नाभी चक्रावरून कळते. हे नाभी चक्र एका दिवसात तुटत नाही, त्याची तुटण्याची प्रक्रिया दीर्घकाळ चालू राहते आणि जसजसे चक्र तुटते, तसतसे मृत्यू जवळ येण्याची इतर लक्षणे जाणवू लागतात. नाभीतून जन्मलेल्या व्यक्तीचा मृत्यू नाभीतूनच होतो. समुद्रशास्त्रामध्ये असा उल्लेख आहे की जेव्हा मृत्यू येतो तेव्हा तळहातावर असलेल्या रेषा स्पष्ट दिसत नाहीत आणि त्या इतक्या अदृश्य होतात की त्यांना पाहणे कठीण होते. त्या इतक्या हलक्या दिसतात की त्यांना ओळखणे अवघड होते. मृत असलेल्या व्यक्तीला त्याच्या आजूबाजूला काही सावल्यांचे अस्तित्व जाणवते. अशा व्यक्तींना त्यांचे पूर्वज आणि अनेक मृत व्यक्ती दिसतात. स्वप्न विज्ञानामध्ये असे वर्णन केले आहे की स्वप्ने कधी-कधी आपल्याला भविष्यातील घटनांचे संकेत देतात, जसे की एखाद्या व्यक्तीला अशुभ स्वप्ने पडू लागतात. गरुड पुराणात नमूद केले आहे की जेव्हा मृत्यू अगदी जवळ येतो तेव्हा ती व्यक्ती आपल्या जवळ बसलेल्या व्यक्तीला पाहू शकत नाही. अशा वेळी माणसाला यमदूत दिसू लागतात आणि ते पाहून माणूस घाबरतो. म्हणूनच जोपर्यंत जीवनचक्र चालू असते तोपर्यंत श्वासोच्छ्वास सरळ चालू राहतो, पण जेव्हा एखाद्याचा मृत्यू जवळ येतो तेव्हा त्याचा श्वास उलट दिशेने जाऊ लागतो. गरुड पुराणानुसार मृत्यूच्या आधी एक रहस्यमय व्यक्ती त्याला दिसू लागते. काहींना ज्वाला दिसतात तर काहींना प्रकाश दिसतो. जर एखाद्या व्यक्तीने हे पाहिले तर समजा की त्याचा मृत्यू जवळ आला आहे. 5. अशा व्यक्तींच्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा अंधार येतो. उठताना, बसताना किंवा प्रवास करताना डोळ्यासमोर अचानक अंधार येतो. ही लक्षणे 2-3 आठवडे कायम राहिल्यास ताबडतोब योग, आयुर्वेदाचा सल्ला घ्यावा आणि ध्यानाचा आश्रय घ्यावा किंवा चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. असेही मानले जाते की या अंधारामुळे रोग कारणीभूत ठरल्यास चंद्रामध्ये विवरे दिसू लागतात. त्याला वाटते की चंद्र 2 तुकड्यांमध्ये आहे, परंतु तसे नसते. 6. ज्या लोकांना मृत्यूचा अनुभव येतो ते लोक त्यांची सावली स्वतःपासून वेगळी पाहू लागतात. आयुर्वेदानुसार मृत्यूपूर्वी मानवी शरीरातून एक विचित्र वास येऊ लागतो. हृदयविकाराचा झटका, मेंदूचा झटका इत्यादी काही आजारांमुळे त्याला मृत्यूचा वास म्हणतात. हा वास एखाद्या मृत शरीराच्या वासासारखा असतो
म्हणजे शरीर जवळजवळ मृत अवस्थेत आहे असे मानले जाते. 7. डोळ्यांची कमकुवतपणा हे देखील एक लक्षण आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला आरशात स्वतःचा चेहरा दिसत नाही किंवा तो दुसऱ्याचा चेहरा आहे असा भ्रम होतो, तसेच चंद्र, सूर्य किंवा अग्नीने निर्माण होणारा प्रकाशही पाहू शकत नाही, तेव्हा अशी व्यक्ती काही महिने जिवंत राहण्याची शक्यता आहे असे मानले जाते. 8. जेव्हा एखादी व्यक्ती पाण्यात, तेलात किंवा आरशात आपले प्रतिबिंब पाहू शकत नाही किंवा प्रतिबिंब विकृत दिसते, तेव्हा अशी व्यक्ती आणखी 6 महिने जगते असे सांगितले जाते. ज्या व्यक्तीचा श्वास फारच लहान आहे आणि ज्याला शांती मिळत नाही, त्याला जगणे कठीण होते. अनुनासिक स्वराचे अवयव कोसळण्याची लक्षणे सामान्यतः मृत्यूच्या 2-3 दिवस आधी दिसतात. रात्रंदिवस सतत श्वास घेणारी व्यक्ती फक्त उजव्या नाकपुडीतून श्वास घेत असते असेही म्हणतात. 9. ज्या व्यक्तीची विष्ठा, लघवी, वीर्य आणि शिंका एकत्र पडतात, त्या व्यक्तीच्या आयुष्यात फक्त 1 वर्ष उरते असे मानले जाते. जर वीर्य आणि डोळ्यांचे कोपरे निळे किंवा काळे झाले, तर पुरुषाचे आयुष्य 1 महिना ते 1 वर्षाच्या दरम्यान संपते असे सांगितले जाते. 10. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे शरीर अचानक फिकट किंवा पांढरे पडते आणि वर लाल काहीतरी दिसू लागते, तेव्हा समजावे की त्या व्यक्तीचा मृत्यू महिन्याभरात होणार आहे. ज्या व्यक्तीला अचानक निळे, पिवळे इत्यादी रंग दिसायला लागतात आणि कडू, आंबट वगैरे रस उलटसुलट स्वरूपात जाणवतात, तो महिनाभरातच मरण पावतो असे मानले जाते. 11. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे तोंड, जीभ, कान, डोळे, नाक निर्जीव होत जातात, तेव्हा अशा व्यक्तीची मृत्यूची वेळ जवळ आली आहे असे मानले जाते. ज्या व्यक्तीची जीभ अचानक फुगते, दातांमधून बाहेर पडू लागते आणि तब्येत बिघडते, तर समजावे त्या व्यक्तीला जगण्यासाठी फक्त काही दिवस उरले आहेत. 12. जर रुग्णाच्या पोटावर गडद तांबड्या, लाल, निळ्या किंवा हळदीसारख्या रेषा उमटल्या, तर रुग्णाचा जीव धोक्यात आहे असे सांगितले जाते. जर एखाद्या व्यक्तीने त्याचे केस खूप ओढले आणि ते सहज बाहेर पडले व त्याला वेदना होत नाहीत, तर रुग्णाचे आयुष्य संपत आले आहे असे मानले जाते. 13. हाताने कान बंद करूनही आवाज येत असे आणि अचानक लठ शरीर पातळ व अशक्त झाले, तर महिनाभरात मृत्यू येतो असे सांगितले जाते. साधारणपणे जेव्हा एखादी व्यक्ती कानावर हात ठेवते तेव्हा तिला काही आवाज ऐकू येत नाहीत. परंतु ज्या व्यक्तीची शेवटची वेळ जवळ आली आहे, त्याला कोणत्याही प्रकारचे आवाज ऐकणे बंद होते. 14. मृत्यूच्या अवघ्या 3-4 दिवस आधी व्यक्तीला असे वाटते की आपल्या आजूबाजूला कोणीतरी आहे, कुठलीतरी सावली सोबत असल्याचा भास होतो. असेही असू शकते की ती व्यक्ती आपल्या मृत पूर्वजांच्या सोबत असल्याची जाणीव करते. ही मृत्यूची सूचना मानली जाते. जसजसा वेळ निघून जातो, तो त्याच्या नाकाची टोक नीट पाहू शकत नाही. याचा अर्थ असा होतो की तो लवकरच मरणार आहे, कारण त्याचे डोळे हळूहळू वरच्या दिशेने वळू लागतात आणि मृत्यूच्या वेळी डोळे पूर्णपणे वरच्या दिशेने वळतात. 15. जर निळ्या रंगाच्या माशा माणसाला घेरू लागल्या आणि त्या बहुतेक वेळा त्या व्यक्तीभोवतीच राहू लागल्या, तर त्या व्यक्तीचे आयुष्य फक्त 1 महिना उरले आहे असे समजावे. घरातून बाहेर पडल्यानंतर दररोज एखादा कुत्रा तुमचा पाठलाग करू लागला आणि असे सतत 3-4 दिवस होत असेल, तर तुम्ही सावध राहण्याची गरज आहे. तसेच आठवडाभर डावा हात विनाकारण वळवत राहिला, तर मृत्यू जवळ आला आहे असे मानले जाते. तो कोणत्याही कारणामुळे होऊ शकतो. 16. अनेक वेळा तुम्ही लक्षात घेतले असेल की एखाद्या व्यक्तीचा डावा हात सतत वळवळतो किंवा शरीराचा कोणताही भाग मुरगळतो. पण जर एखाद्या व्यक्तीचा डावा हात जास्त प्रमाणात मुरगळला किंवा टाळू फुटल्यासारखी अवस्था झाली आणि तोंडाचा भाग कोरडा पडू लागला, तर अशा व्यक्तीकडे फार कमी वेळ उरलेला असतो असे मानले जाते. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा.
तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री सद्गुरू स्वामी समर्थ. धन्यवाद.